श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या गुरुपौर्णिमेला तुमच्या आयुष्यात एक असा मोठा बदल घडणार आहे जो तुम्ही गेली अनेक वर्षे पाहिला नसेल. गुरुपौर्णिमेला 2026 ही तुमच्यासाठी एखादी नेहमीची गुरुपौर्णिमा मुळीच नाही आहे. कारण यावर्षी कुंभ राशीचा मालक असलेला शनी आणि यशाचा देव मानला जाणारा गुरु यांचा एक अतिशय खास आणि वेगळा योग एकत्र येत आहे. हा योग अनेक वर्षानंतर एकत्र आला आहे आणि असा योग पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नसतो. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला किंवा या काळात मिळालेली संधी सोडून दिली तर लक्षात ठेवा की पुन्हा अशी चांगली वेळ येण्यासाठी तुम्हाला खूप मोठा काळ वाट पाहावी लागेल. वेळ निघून गेल्यावर वाईट वाटून काहीच फायदा होणार नाही. म्हणूनच आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत मनापासून समजून घ्या, कारण हे तुमच्या भविष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. गेल्या काही काळात कुंभ राशीच्या लोकांनी आयुष्यात इतकं सोचलं आहे की कित्येकदा तुम्हाला स्वतःलाच खूप एकटं वाटत असेल. आजूबाजूचे खूप लोक असायचे, घरात माणसं असायची, मित्रांची मोठी गर्दी असायची, तरीसुद्धा आतून मन एकदम रिकामं वाटायचं. आपल्या मनात काय चाललंय, आपण किती त्रासातून जातोय हे समजून घेणारं कोणीही नव्हतं आणि त्यामुळे आपण स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं. पण आता या गुरुपौर्णिमेच्या चांगल्या काळात तुमचा हा एकटेपणा कायमचा संपणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात असा एक माणूस किंवा एक नातं येणार आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेईल. हा माणूस तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि तुमच्या आयुष्यात आलेलं हे नातं तुम्हाला आतून एक वेगळीच ताकद आणि समाधान देऊन जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारा हा पहिला मोठा बदल असेल आणि यानंतर तुमचा विचार करण्याच्या पद्धतीला सुद्धा एक नवी दिशा मिळणार आहे. कुंभ राशीची सर्वात मोठी सवय म्हणजे तुम्ही कधीच गर्दीच्या मागे धावत नाही. जगापेक्षा एकदम वेगळा विचार करता. लोक ज्या रस्त्याने जातात तो सोडून तुम्ही स्वतःची वेगळी वाट शोधता. पण याच सवयीमुळे आजवर समाजाने किंवा जवळच्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी समजलं. तुमचे विचार लोकांना विचित्र वाटायचे, तुमचे बोलणं इतरांच्या डोक्यावरून जायचे आणि त्यामुळे तुम्हाला अनेकांनी नावे ठेवली, वेड्यात काढलं. पण आता याचं तुमच्या वेगळेपणाचं सोनं होणार आहे. कारण ज्या वाटेला लोक कालपर्यंत बेकार किंवा चुकीचं समजत होते, तीच वेगळी वाट आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. तुमचा हाच वेगळा विचार आता लोकांच्या चक्रावून टाकेल आणि जे लोक काल हसत होते तेच आज तुमचे कौतुक करत राहतील. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही जे कष्ट करत आहात, जे रात्रंदिवस एक करून मेहनत करत आहात, त्याची साधी दखलसुद्धा कोणी घेतली नव्हती. काम तुम्ही करायचे, डोकेदुखी तुम्ही सहन करायची आणि त्या कामाचे नाव मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जायचे. पण आता हा अन्यायाचा काळ संपला आहे. कारण या गुरुपौर्णिमेनंतर अशी एक अचानक गोष्ट घडणार आहे जिथे तुमचे काम, तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य संपूर्ण जगासमोर अगदी योग्य प्रकारे सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य नाव मिळेल, लोक तुमच्या कामाचा मान ठेवतील आणि समाजात तुम्हाला एक वेगळीच जागा मिळेल. या मानासोबतच तुमच्या पैशांच्या अडचणीवर सुद्धा आता कायमचा मार्ग निघणार आहे. कुंभ राशीच्या बाबतीत शनीच्या प्रभावामुळे गेल्या काही काळात पैशांच्या बाबतीत खूप जास्त अडथळे, उशीर आणि अडचणी निर्माण झाल्या होत्या. तुमचे हक्काचे पैसे अडकून पडले होते, ठरलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडत होती आणि सतत पैशांची अडचण भासत होती. पण आता गुरुच्या या खास चांगल्या योगामुळे हे सर्व पैशांचे अडथळे एकापाठोपाठ एक वेगाने दूर होणार आहेत. जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते ते पैसे आता मोकळे होतील. जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि पैशांचा ओघ पुन्हा तुमच्याकडे सुरू होईल. पैशांची अडचण संपल्यामुळे तुमच्या मनातील सर्वात मोठी चिंता दूर होणार आहे. खरं सांगायचं तर गेल्या बऱ्याच काळापासून कुंभ राशीच्या लोकांच्या मनात एक भीती आणि असुरक्षितता बसली होती. पुढे काय होणार, माझं आयुष्य कसं चालेल, घरातील लोकांचं काय होईल, अशा भविष्याच्या काळजीमुळे तुम्हाला तरी झोपसुद्धा येत नव्हती. पण या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या मनातील ही जुनी भीती हळूहळू पूर्णपणे निघून जाणार आहे आणि त्याची जागा एका चांगल्या आत्मविश्वासाने घेतली जाईल. तुम्हाला आता आतून वाटू लागेल की मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो आणि हीच मनाची ताकद तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. या चांगल्या बदलांचा परिणाम तुमच्या नात्यावर सुद्धा खूप छान पडणार आहे. गेल्या काही काळात काही जुनी नाती दुरावली असतील, गैरसमजामुळे तुटली असतील, तर ती दुरावलेली नाती या काळात अचानक पुन्हा जुळून येतील. जुने गैरसमज मिटतील आणि नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा येईल. याच्या उलट जर एखादं असं नातं तुमच्या आयुष्यात असेल ज्याने तुम्हाला फक्त त्रास, ताण आणि दुःख दिले आहे, तर ते वाईट नातं आता कायमचं तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. ते नातं संपल्यामुळे तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. उलट तुमच्या मनावरचा
एक खूप मोठा भार उतरल्यासारखा वाटेल आणि तुम्हाला खूप हलकं आणि मोकळं वाटेल. या सर्व चांगल्या बदलांचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आणि या दुर्मिळ योगाची ताकद तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी मी तुम्हाला 4 अत्यंत सोपे आणि सोप्या भाषेतील उपाय सांगत आहे. ते नीट ऐका आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. पहिला उपाय असा आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून लवकर स्वच्छ अंघोळ करा आणि घरातील तुळशीच्या रोपाला मनापासून पाणी घाला. पाणी घातल्यानंतर तुळशीसमोर शांतपणे बसून 15 ते 20 मिनिटे गप्प बसा. अजिबात एक शब्दही बोलू नका. फक्त डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. हा सोपा उपाय तुमच्या मनातील सर्व वाईट विचार बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला आतून प्रचंड शांतता देईल. दुसरा उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरातील जी सर्वात मोठी आणि वयाने जुनी व्यक्ती असेल, मग ते तुमचे आजी आजोबा असोत किंवा आई वडील असोत, त्यांच्या पायावर मनापासून डोकं ठेवा आणि आशीर्वाद घ्या. मोठ्या माणसाच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद असते की तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे अडथळे क्षणात दूर होऊ शकतात. तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरातील एखादी जुनी पण चांगल्या स्थितीत असलेली वस्तू जी तुम्ही आता वापरत नाही, जसे की जुने कपडे, भांडी किंवा इतर कोणतेही सामान, ते एखाद्या खरोखर गरजू माणसाला नेऊन द्या. यामुळे तुमच्या घरातील वाईट हवा बाहेर पडेल आणि नवीन चांगल्या गोष्टीसाठी मार्ग मोकळा होईल. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जो थेट तुमच्या शनिदेवांशी जोडलेला आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू किंवा गरीब माणसाला काळ्या रंगाचे कपडे किंवा काळे तीळ दान करा. शनिदेव हे न्यायाचे देव आहेत आणि गरजू लोकांना काळ्या वस्तू दिल्यामुळे शनीचे सर्व त्रास दूर होतात, कामातील अडथळे निघून जातात आणि आयुष्यात वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते. हे चारही उपाय दिसायला खूप सोपे आहेत, पण त्यांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर खूप मोठा आणि चांगला पडणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, येणारा हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सकाळ घेऊन येत आहे, जिथे दुःख, त्रास आणि एकटेपणा मागे सुटणार आहे आणि यश, आनंद आणि समाधान तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुंदर वळणावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमच्या जुन्या सर्व कष्टांचे गोड फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यावर असणारा शनिदेवाचा प्रभाव आणि गुरूंची कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींचा त्याग केला होता, तीच स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसतील. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण वेळ बदलली आहे आणि ही नवीन वेळ फक्त आणि फक्त तुमचीच आहे. ही संधी अजिबात दवडू नका. सकारात्मक राहा आणि नवीन उत्साहाने आयुष्यात पुढे पाऊल टाका. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि या चांगल्या बदलांचा स्वीकार करायचा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. कमेंटमध्ये जाऊन पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा जय गुरुदेव असा तुमच्या आवडीचा शब्द नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील नवीन ऊर्जा घेऊन येईल. आणि अशाच नवनवीन सोप्या आणि चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. तुमचे येणारे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जाऊत. श्री स्वामी समर्थ.